नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। बीड़ के सरपंच संतोष देशमुख हत्या मामले में एसआईटी ने तकरीबन 1400 पन्नों की चार्जशीट की कॉपी विशेष मकोका कोर्ट में आज दायर की। इस मामले पर सरपंच संतोष देशमुख के भाई धनंजय देशमुख ने बयान देते हुए कहा है कि हमें इससे न्याय की उम्मीद है। धनंजय देशमुख ने इस मामले में सीआईडी की एसआईटी टीम गठित की गई है। उन्होंने अपनी जांच पर एक रिपोर्ट तैयार कर ली है और इसे आज दाखिल किया गया है। धनंजय देशमुख ने आगे ये भी कहा कि चार्जशीट दाखिल होने के बाद इस पर और स्पष्टीकरण दिया जा सकेगा। देशमुख के मुताबिक सभी अधिकारियों ने मिलकर शीघ्रता से जांच की। हमारी मांग है कि आरोपियों को फांसी की सजा दी जाए। चूंकि ये एक संगठित अपराध है, इसलिए उन पर मकोका के तहत आरोप लगाए जाएं। क्या आरोप पत्र की प्रति प्राप्त होने के बाद इसमें कोई अंतर आएगा, जिस पर सवाल देते हुए धनंजय देशमुख ने कहा है कि जब ये बात प्रकाश में आएगी तो सारी बातें भी खुलकर सामने आ जाएंगी और समझ में भी आएंगी। वहीं इस मामले में देशमुख परिवार को न्याय दिलाने के लिए महाराष्ट्र सरकार की ओर से नियुक्त किए गए सरकारी वकील उज्ज्वल निकम के सवाल पर भी धनंजय देशमुख ने कहा कि अभी तक निकम से उनकी कोई चर्चा नहीं हुई है, लेकिन देशमुख परिवार को अब उनके आने से न्याय मिलने की उम्मीद जाग गई है। प्रतिक्रिया याच्याबद्दल अशी आहे की ज्या प्रमाणात सीआयडी एसआयटीचे अधिकारी त्यांचे पथक नेमलेले होते, त्यांनी त्यांची जिम्मेदारी ज्या होत्या त्यांच्या काम करण्याच्या, ज्या तपासाचं काम होतं, आरोपी पकडण्याचं काम होतं, ते त्यांच्या तपासातून जे काही सगळं त्याचा अहवाल तयार झालेला आहे, त्याचं चार्जशीट तयार झालेलं आहे, ते आज दाखल होताना म्हणजे दिसत आहे। आणि आज दाखल झाल्यावर आपल्याला 2-3 दिवसांना यावर सगळ्या गोष्टीवर जास्त चांगल्या प्रमाणात स्पष्टीकरण देता येईल। हे खूप मोठ्या प्रमाणात सगळे लोक ह्याच्यामध्ये होते, अधिकारी वर्ग मोठा होता, त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी मिळून हा जो तपास आहे तो वेगाने करून आणि आपली मागणी देखील अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, आरोपींना फाशी द्या। तर त्या सगळ्या अनुषंगानं हा तपास आतापर्यंत केलेला आज जे चार्जशीट आहे ते दाखल होत आहे। आणि हे सगळे संघटित गुन्हेगारी असल्यामुळे त्याला मकोका लावण्यात आलेला आहे आणि मकोका, खंडणी, ॲट्रॉसिटी आणि खून ह्या एकत्र जे गुन्हे आहेत ह्याचं सगळं आरोपपत्र आज दाखल होत आहे। आता हे ज्यावेळेस सगळं चार्जशीटची प्रत येणार आहे, आपल्याला त्याच्यात काही गोष्टी दिसणार आहेत, काही गोष्टी सगळ्या त्याच्यात आहेत, त्यानुसार आपल्याला पुढे त्याच्यामध्ये काही उणीव आहेत का किंवा कुठली गोष्ट काय आहे त्याच्यात, ते आपल्याला समोर सगळं आल्यानंतरच कळणार आहे। नाही चर्चा झाली, कारण का काल त्यांनी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की जे आंदोलन चालू आहे माझ्या मागणीसाठी, त्याच्यात प्रामुख्यानं मागणी आहे की निकम साहेबांची, त्याच्यात म्हणजे स्वतः वकील साहेबांनी बोलले आहेत काल, त्यानुसार मी या केसमध्ये आलेलो आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून एक अशी अपेक्षा आहे की आता त्यांनी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये हे प्रकरण आलेलं आहे, न्याय प्रविष्ट झालेलं आहे, त्यावर आम्हाला त्यांनी न्याय द्यावा आणि आम्हाला देशमुख कुटुंबियाला, गावाला, सर्वांना एकच मागणी आहे आमची की आम्हाला लवकरात लवकर त्यातून न्याय मिळाला पाहिजे।